नमस्कार. 8 मार्च 8 मार्च म्हटलं की लगेचच मनामध्ये येतं ते म्हणजे महिला दिन. 8 मार्च 1909 साली युरोपातल्या स्त्रियांनी म्हणजे वस्त्रोद्योगामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी त्या सगळ्याजणी एकत्र आल्या आणि त्यांनी लढा द्यायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये त्याची सुरुवात 1943 पासून झाली. हळूहळू महिला दिनाचं औचित्य साधून वेगवेगळे कार्यक्रम महिलांच्या विकासासाठी त्यांच्या उन्नतीसाठी आपण करायला लागलो आणि निश्चितच त्याचा एक वेगळा आयाम आपल्या एकंदरीत समाजाला मिळतो हे तितकंच खरं आहे. या 8 मार्चचं औचित्य साधून या महिला दिनाचं औचित्य साधून स्मृतिगंध आणि जाई काजळ यांच्या संयुक्त विद्यमानं एक नवीन मालिका आम्ही घेऊन येतो आहे. याची संकल्पना वीणा गोखले यांची आहे. या मालिकेचं नाव प्रवर्तन. तुम्ही म्हणाल की तुमच्या उच्चारात काही चूक होती? नाही, प्रवर्तनच आहे म्हणायचं, पण ते थोडंसं आजच्या काळाला अनुरूप असं प्रवर्तन असं आम्ही करून घेतलेलं आहे. म्हणजे हे नावसुद्धा वीणा गोखले यांच्याच संकल्पनेतलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रोत्साहन देऊन प्रवर्तन करणं असं सुद्धा त्याला म्हणता येईल. आणि हे प्रोत्साहन देण्यासाठीच ही मालिका प्रवर्तन. याच्यामध्ये आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांशी गप्पा मारणार आहोत. आता वेगळ्या क्षेत्रातलं म्हणजे नेमकं त्याचं डेफिनेशन काय करायचं, वेगळं क्षेत्र म्हणायचं कशाला? तर अशी काही क्षेत्र असतात जी पुरुषांची असं म्हटलं जातं. खरंच असं असतं का? असतं ना. कारण स्त्री आणि पुरुष हे एका रथाची 2 चाकं मानली जातात. दोघांचा रस्ता एकच असला तरी दोघांच्या बाजू मात्र वेगळ्या असतात. एकाच बाजूला दोन्ही चाकं नसतात. त्यामुळे दोघांनी 2 बाजू सांभाळायच्या असतात आणि ह्याच धारणेतनं काही चौकटी आपल्याकडे तयार झाल्या. या चौकटी म्हणजे बंदिस्त असं मला म्हणायचं नाही, तर एक आकार तयार झाला. स्त्री मुलांना जन्म देते, त्यांचं संगोपन करते, त्यांच्या वाढीसाठी तिचं त्यांच्याबरोबर असणं फार गरजेचं असतं. म्हणून स्त्रियांनी घरी राहावं, छान कुटुंब सांभाळावं आणि ह्या कुटुंबाला लागणारा अर्थ म्हणजेच पैसा किंवा इतर उद्योग हे पुरुषांनी करावेत आणि दोघांनी परस्पर पूरक न्यायानं एक सुंदर कुटुंब चालवावं, छान पुढची संतती घडवावी, म्हणजेच पुढचे नागरिकही घडवावेत, अशी एक आपल्या समाजाची धारणा होती. पण हळूहळू जशा स्त्रिया शिक्षित व्हायला लागल्या, त्यांना नवीन नवीन क्षितिजं दिसायला लागली, तसतशा नवीन संधी किंवा नवीन क्षेत्र त्यांना खुणावू लागली. आणि मग त्यांच्याही मनामध्ये विचार यायला लागले की हे मला जमू शकेल का? आणि जमू शकेल का असा प्रश्न मनामध्ये आला की मन पुढच्या क्षणी म्हणतं का जमणार नाही? आणि म्हणून मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं जातं. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर अनेक मोठ्या मोठ्या स्त्रिया जेव्हा वेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्या तेव्हा त्यांच्या मुलाखतीत त्या सांगतात की अहो इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये तेव्हा मुलगी मी एकटीच होते. त्या काळामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये मुलगी एकटीच होते हे वाक्य आता जर सोपं वाटत असेल तरी त्या काळात ते नक्कीच सोपं नसेल. एवढ्या सगळ्या मुलांमध्ये आपण एकटीनंच शिक्षण घ्यायचं. लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील आणि मुख्य म्हणजे कधीकधी मुलींच्याही मनात विचार येत असेल की हे करावं का न करावं. पण अशा अनेक द्वंद्वांना आणि प्रतिकूलतेला सामोरं जाऊन या स्त्रियांनी तिथलं आपलं स्थान पक्कं केलं नव्हे तर एक मार्ग पुढच्या पिढीसाठी प्रशस्त करून ठेवला. अशी कित्येक क्षेत्र आहेत की जी पुरुषांची म्हटली गेली होती, पण आज मात्र असं पुरुष आणि स्त्री अशी विभागणी करता येत नाही. मला नेहमी असं वाटतं की आपल्या संस्कृतीनं अर्धनारी नटेश्वराचं एक रूप पाहिलेलं आहे. का हो? पूर्ण शंकर किंवा पूर्ण पार्वती असं बघण्याऐवजी आपल्या संस्कृतीने अर्धनारी नटेश्वरच का पाहिला? याचं कारण असं की पुरुष आणि स्त्री या दोघांचेही गुणधर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. त्याचं कल जिथे जास्त त्या पद्धतीनं त्याचं वागणं असतं. आणि म्हणून शिवामध्ये शक्ती पण आहे आणि शक्तीमध्ये शिव पण आहे. आपल्याकडे तर असं म्हटलं आहे की शिव या शब्दामधला इकार जो आहे ना तो शक्तीचा आहे. म्हणजे काही मंगल घडवायचं असेल तर ह्या दोघांचंही असणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच एक काळ असा आला की आता हे क्षेत्र अमुक याचंच असं म्हटलं जात नाही. म्हणजे स्त्रिया जशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला लागल्या तसे पुरुषसुद्धा स्त्रियांची मक्तेदारी असणारं स्वयंपाकाचं क्षेत्र अगदी सहज सांभाळू लागले. डिटेक्टिव्ह म्हटल्यानंतर आपल्याला आठवतो अर्थातच शेरलॉक होम्स, ज्याला आर्थर कनन डॉयलनी त्याला जन्म दिला, पण त्याच्यानंतर ते क्षेत्र पुरुषांचं असंच मानलं गेलं. पण त्यातही कार्य करणाऱ्या काही स्त्रिया आहेत.
न्यायवैद्यकशास्त्र म्हणजे पोस्टमार्टम हे करणं हे खरंच स्त्रीच्या आवाक्यातलं आहे का हो? कारण स्त्री मनाने हळवी असते. एखादी वाईट गोष्ट समोर पाहिली आहे, वाईट गोष्ट कशाला, साधं रक्त पाहिलं तरी स्त्रियांना भोवळ येते असं म्हणतात. आणि मग अशा वेळेला एखाद्या मृत व्यक्तीचं पोस्टमार्टम करणं ही सोपी गोष्ट होती का? नक्कीच नाही. पण अशा क्षेत्रामध्ये सुद्धा वसुधाताई आपट्यांसारखी स्त्री ठामपणे उभी राहिली आणि त्या क्षेत्रामध्ये नुसती उभी राहिली नाही तर आपल्या नावाची मोहर तिनं उमटवली. किंवा सैन्य दलामधल्या काही स्त्रिया आहेत, विविध स्त्रिया म्हणावं ते क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या. अगदी साधं कधी कधी मला गंमत अशी वाटते की पूर्वीच्या काळी आपण रिक्षाला हात केला की 100% खात्री असायची की चालक हा पुरुषच असेल. पण आज असं नाही. हात केल्यानंतर चालक पुरुषच असेल असं नाही, ती माझ्यासारखी एखादी स्त्रीसुद्धा असते. असंच एकदा एका रिक्षेमध्ये मी बसले होते आणि चालक स्त्री होती. तर मी तिला म्हटलं, हो तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता? म्हणजे सगळं चालवण्याची जबाबदारी आपली असतेच, ती आपल्याला चुकलेली नाही, आपल्यालाच कशाला? आपल्याकडे तर असा उल्लेख आहे की तो परमशिव होता की नाही, त्याला एकट्याला कंटाळा आला म्हणून त्यांनी आपल्यातनंच शिवेला जन्म दिला. या दोघांनी संसार सुरू केला, मग तो झोपला आणि पुढची सगळी जबाबदारी म्हणजे हे जग चालवण्याची जबाबदारी त्या शिवेनं घेतली. त्यामुळे चालवण्याची सवय बायकांना असतेच. पण त्या स्त्रीला मी जेव्हा विचारलं की काय गं तू हे सगळं कसं सांभाळतेस, त्यावरती म्हणाली, अहो आत्ता मी सगळा स्वयंपाक केला, माझ्या मुलांना शाळेमध्ये सोडलं आणि आता रिक्षावरती बसले, ती आता रात्रीपर्यंत मी रिक्षाच चालवणार आहे. मला खरंच कौतुक वाटलं. म्हणजे तिचं नाव काय, गाव काय यापेक्षासुद्धा मला घरातलंही करायचं आहे आणि मला माझ्या कुटुंबाचा विकास होण्यासाठी अर्थार्जनसुद्धा करायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टींवरती मी समतोल उभी राहू शकते, हे एक स्त्री मला त्या क्षणी प्रत्यक्ष दाखवत होती. तुम्ही म्हणाल की हे कित्येक वर्ष चालू आहे, निश्चित चालू आहे. पण जे क्षेत्र इतके दिवस स्त्रियांपर्यंत पोचलं नाही, अशा क्षेत्रामध्ये जाऊन काम करणं हे निश्चितच एक मोठं चॅलेंज असतं, आव्हान असतं. आणि ही आव्हानं नेमकी काय आहेत, त्याच्यावरती ह्या सगळ्या महिलांनी उपाय कसे योजले आणि ह्या सगळ्यातनं त्यांनी आपली प्रगती कशी साधली, हे खरोखरच एक आपल्याला प्रोत्साहनपरच असणार आहे. आणि ज्या मैत्रिणींच्या मनात असं काही करायचं असेल त्यांच्यासाठी प्रवर्तन करण्यासाठी ही मालिका निश्चितच सिद्ध आहे, तत्पर आहे. काही वेळेला असं होतं की बायका सांगतात की आम्ही ही डिग्री घेतली आहे, मग खरं तर आम्ही हे कार्य सुरू केलं होतं, पण नंतर मुलं झाली, कुटुंब वाढायला लागलं, मग ते दोन्ही आम्हाला झेपलं नाही. पण एक वय असं येतं स्त्रीच्या आयुष्यामध्ये की तिचा जो संसार असतो तो मार्गी लागलेला असतो, मुलं मोठी झालेली असतात आणि आता काय. अशा वेळेला त्या स्त्रीच्या मनात नेहमी येतं की कशाला सोडलं मी ते सगळं. ते रिग्रेट्स कुठेतरी तिच्या मनामध्ये असतात. तर असे रिग्रेट्स पुन्हा पुढच्या काळामध्ये येऊ नयेत यासाठी सुद्धा आत्ता ज्या मुली 20, 21, 22 किंवा आपल्या करिअरची सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही मालिका निश्चितच मार्गदर्शक अशीच असणार आहे. कारण संघर्ष होतच असतो, संघर्ष करावाच लागतो, अनेक अडचणी येतात. आपल्याकडे तर म्हणसुद्धा आहे की अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण. आणि हा मध्यान्ह काळ म्हणजेच मिड लाईफ क्रायसिस ज्याला म्हणतात, हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, स्त्री असो वा पुरुष असो. या काळामध्ये खंबीर कसं उभं राहायचं यासाठी समोर काही आदर्श उदाहरणं असतील तर आपल्याला त्यांच्याकडे पाहून आपला संघर्ष करता येतो, किंबहुना आपली शक्ती आपल्याला टिकवता येते. आपल्या संस्कृतीनं अष्टभुजेचं रूप पाहिलं का हो, 2 हात पुरेसे पडत नाहीत. तिला दाखवायचं होतं की अष्टभुजा म्हणजे काय, तर एकाच स्त्रीमध्ये 8 वेगवेगळी कार्य करण्याची, 8 हा आकडा म्हणजे 8च असं नाही, तर अनेक वेगवेगळी कार्य करण्याची क्षमता दिलेली असते. मुळात स्त्री ही चिवट असते. हे फक्त मी म्हणत नाही, अनेकांनी म्हटलं आहे. अगदी कालिदासाच्या मेघदूतामध्ये सुद्धा कालिदासाने म्हटलं आहे. म्हणजे मेघ आता निघाला आहे. पण यक्षाला असं वाटतं आहे की मेघ आता आपल्याला असं विचारेल की बाबा रे, मी जायला तयार आहे अलकानगरीला, पण तुझी पत्नी बोलून चालून अबला, ती जिवंत तरी असणार आहे का अशा परिस्थितीमध्ये? नाही म्हणजे मी निरोप घेऊन जायला तयार आहे. त्यावर यक्षाने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. यक्षानं म्हणजे अर्थातच कालिदासानं. यक्ष म्हणतो, मेघा, स्त्रिया जेव्हा अशा स्थितीमध्ये असतात ना, म्हणजे बिकट स्थितीमध्ये असतात ना, तेव्हा त्यांच्या हृदयाचे आशातंतू असे घट्ट बांधले जातात की ते त्यांची हृदय ढळू देत नाहीत. म्हणजेच काय, तर त्या जिवट असतात, आलेल्या परिस्थितीशी सामना करू शकतात. थोडक्यात काय,
तर आपल्या अंगामध्ये अनेक शक्ती आहेत, अनेक कलागुण आहेत, आपण बुद्धियुक्त आहोत. पण ह्या सगळ्याला चालना देण्याची गरज आहे. आणि ही चालना कोण देऊ शकतं? म्हणजे ह्या मालिकेमधल्या ज्या सगळ्या यशस्वी स्त्रिया आहेत त्या आपल्याला प्रोत्साहन देऊ शकतील, घरातली माणसं पाठिंबा देऊ शकतील. पण शेवटी ही तयारी आपल्यालाच करायला लागते. गीतेमधल्या 6व्या अध्यायामध्ये जसं भगवंत म्हणतात की आत्मैव आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः, तूच तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस. मी करू शकेन का? याचं उत्तर प्रत्येक वेळेला जर नाही येत असेल तर आपण आपले शत्रू आहोत का असा विचार करायला हवा. आणि जर तसं असेल तर आपण तसे नाहीत, आपल्याला शक्य आहे हे सतत बजावत राहायला पाहिजे. कारण मनाची शक्ती ही इतकी प्रचंड असते की त्या शक्तीला थांबवणारं ह्या जगामध्ये कोणीही नाही. आणि म्हणून स्त्रियांनी सर्वप्रथम ओळखायला हवी आहे ती आपल्या मनातली शक्ती. आणि दुसरी गोष्ट सांगू का? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला खऱ्या अर्थानं समजून घेऊ शकते असं म्हटलं जातं. घेऊ शकते पण घेतलं जातच असं नाही. त्यामुळे थोडासा ह्याचाही विचार आपल्याला करायला हवा. मी जर त्या परिस्थितीमध्ये असेल तर मला कुठली संकटं येऊ शकतात, माझ्यावर कुठले प्रसंग येऊ शकतील, माझ्या अडचणी काय असतील, हा विचार एका स्त्रीसाठी दुसऱ्या स्त्रीनंच करायला हवा. मी आता पुढचा जो मुद्दा मांडणार आहे तुम्ही हसाल तो ऐकून, पण तरीही मला वाटतं ते सांगते की बऱ्याचदा असं होतं की आपण ट्रेनमधनं येत असतो, अगदी पहिल्या स्थानकापासून आपण त्या जागेवर बसलेलो असतो, पण आपण पटकन जागा सोडत नाही आपलं स्टेशन येईपर्यंत. तेव्हा कधीतरी मनात एवढाच विचार करावा की अरे ह्या माझ्यासमोर उभ्या असलेल्या एका स्त्रीला घरी जाऊन आणखीन किती गोष्टी करायच्या असतील, मुलाला कदाचित पाळणाघरात आणायचं असेल, स्वयंपाक करायचा असेल, उद्याची भाजी निवडून ठेवायची असेल, सासू सासऱ्यांचं बघायचं असेल आणि पुन्हा सकाळी लवकर तयार होऊन स्वयंपाक पाणी आटपून पुन्हा ऑफिस गाठायचं असेल. जी स्थिती तिची तीच माझी, जी माझी ती तिची. मग मला जर बसून बरं वाटत असेल तर काही वेळ तिलाही बसायला द्यावं. हा एवढा विचार जरी आपण करू शकलो, करत असणारच आहात, पण हा विचार जर आपण करू शकलो तर एका स्त्रीनं जेव्हा दुसऱ्या स्त्रीला आपण जेव्हा समजून घेऊ, ती जेव्हा पाठीशी उभी राहील ना, ती खरी स्त्री शक्ती आहे. आणि म्हणून ह्या शक्तीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. बोलून एकमेकांशी विचार विनिमय करून आपल्या अडचणी आपण एकमेकींना सांगून त्यातनं काही मार्ग निघतो का हे पाहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला प्रवीण दवणे सरांच्या एका लेखाचं एक वाक्य आठवतं. त्यांनी असं म्हटलं आहे की पूर्वीच्या काळी पाणवठे होते आणि या पाणवठ्यावर येणाऱ्या स्त्रिया आपली सुखदुःख एकमेकींना सांगायच्या आणि मोकळं झालं ना मन की मग पुढचं काही सहन करायची तयारी असते. पण जोपर्यंत मनातल्या गोष्टींचा निचरा होत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी आपण त्यात साठवून ठेवू शकत नाहीत. दवणे सर इतकं छान सांगतात. ते म्हणतात की पाणवठे गेले आणि मानसशास्त्रज्ञाची गरज वाढली. किती खरं आहे हे. मला तर नेहमी असं वाटतं की पाणवठे गेले आणि आकारच गेला. आकार म्हणजे भाषेतला आकार. म्हणजे पूर्वी पाणवठ्यावरती गप्पा व्हायच्या, आता आकार गेला आणि स्त्रिया गप्प झाल्यात का? म्हणजे आम्ही व्हॉट्सॲपवर खूप बोलतो आहे, आम्ही फोनवर खूप बोलतो आहे, पण एकमेकींच्या मनातलं आपण खरंच मनापासून सांगू शकतो आहे का? त्याच्यासाठी ती मोकळीक असणं फार गरजेचं आहे. असो, या सगळ्या मुद्द्यांना, ह्या सगळ्या परिघाला स्पर्श करणाऱ्याच या सगळ्या मुलाखती आहेत आणि ह्यातली प्रत्येक मुलाखत ही आपल्याला निश्चितच जीवनाकडे बघण्याचा एक नवा आयाम, एक नवा दृष्टिकोन नक्कीच देऊ शकेल. मी अगदी गंमत म्हणून सांगते की वीणा गोखले आघाडीची छायाचित्रकार, बघा ना, फोटोग्राफर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतं? पुरुष. मोटरमन, वुमन नाही अजूनही, मोटरमनच म्हणतो आपण. पण वीणा जेव्हा फोटो काढायला यायची ना काही वर्षांपूर्वी, त्या आम्हीसुद्धा आश्चर्यानं पाहत राहायचो की अरे एक मुलगी येते फोटो काढायला. म्हणजे तिचं तिथे येणं हे सुद्धा इतकं आनंददायी असायचं आणि आश्चर्यकारकही असायचं. आपण नेहमी असं म्हणतो की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री ठामपणे उभी असते. पण ह्या सगळ्यांच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकू ना तेव्हा हेही आपल्या लक्षात येणार आहे, अधोरेखित होणार आहे की एक स्त्री पुढे जाते ना तेव्हा एक पुरुष तिच्या मागे ठामपणे उभा असतो. खरंच आहे. त्यामुळे एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, एकमेकांच्या बरोबरीनं चालणं आणि एकमेकांना सावरणं, आधार देणं आणि करू शकशील गं, अहो करू शकता तुम्ही असं म्हणत एकमेकांना उत्साह देणं हाच विकासाचा खरा मंत्र असतो. ही मालिका जेव्हा करायचं ठरलं तेव्हा बाकी कल्पना आपल्याला सुचू शकतात,
त्याचं उत्तम छायाचित्रण होऊ शकतं, वक्ते चांगले मिळू शकतात, पण ह्या सगळ्यासाठी अर्थनियोजनसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मग या मालिकेसाठी तसा सपोर्ट कोण देऊ शकेल असा विचार जेव्हा आला, तेव्हा राजेश गाडगिळांनी ताबडतोब सांगितलं, तू मालिकेला सुरुवात कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अशा कित्येक वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या या सगळ्या स्त्रिया, त्यांच्याशी गप्पा मारूया प्रोवर्तन ह्या आपल्या नवीन मालिकेमध्ये. स्मृतिगंध आणि जाई काजळ यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हा कार्यक्रम, ही मालिका इथे सादर करणार आहोत.